आता मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं आचीला गोड्याला गेलतो, त्याच्यामुळे आता बघा आपण निघालेलो उक्कूच्या धबधब्यावरती, कारण पोरं सगळी निघालेली आणि मला म्हणले आता तुला यायलाच पाहिजे. आणि मी पण गेलो नव्हतो कधी उक्कूच्या धबधब्याला, त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊया. असं बाहेर कुठं जायचं म्हणलं की असं पॉवर बँक घेऊन हिंडायला लागते बघा गाडीवर. आता आपला ब्लॉग पण क्वालिटी मध्ये पडतोय, त्याच्यामुळे आपल्याला तेवढं चालून घ्यायचं आता पॉवर बँक. सुरुवातीला म्हणलं बघा उक्कूचा धबधबा म्हणजे कसं मला माहित नाही आता हे कुठल्या वाडीचा कुठल्या गावाचा धबधबा आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. अंबाई देवीच्या मस्तपैकी पाया पडलो आणि परत आहे असं बघा खाली उतारलो गावात. मस्तपैकी पेरणी चालू होती त्यांची करायची. भावानो एवढ्या खाली येऊन पण पेरणी करते ते म्हणले विशेष आहे, कारण गावात ना आम्ही उतरून खाली एक अर्धा किलोमीटर आलतो आणि खालती आम्हाला वाप लागलेलं तर म्हणल्या विचार. आणि वाप जर असं खाली उतरलो आणि नंतर बघा वाट चालू झाली धबधब्याची. मला पहिल्यांदा वाटलं त्यो धबधबा आहे, पण त्यो धबधबा नव्हता, त्याच्या बाजूला एक आतल्या साईडला धबधबा होता. आणि जसं खाली उतरल तसं पोरासनी पण भारी वाटायला लागलेलं, कारण काय माहितीये का धबधबा बघा भेटणार आहे, त्याच्यामुळे पोरं सगळी खुश होती. आणि उतरायला असा स्ट्रेट डोंगर खाली होता आणि त्याला वाटा केलेल्या आता खाली जायला, आणि त्याच्यातनं भ्या वाटत. आणि हे दोन बघा धबधबे होतं त्याच्या बाजूला. वाटा तर अशा टॉपच्या होत्या का नाही, जाळी पिढीतनं आतनं बाहेरनं जायचं होतं. आणि शेवटी आपण बघा उक्कूच्या धबधब्यावरती पोहोचलो. शेवटी उक्कूचा धबधबा बघितला का ना भाऊन, असला भारी विषय वाटला का नाही, कारण काय माहिती एवढं खाली उतरलेलं आणि त्याची एक्साइटमेंट लय भारी झालती. आणि त्यात तो धबधबा दिसला ना, क्वालिटी विषय वाटत भाऊ. आणि खरंच हा धबधबा लय क्वालिटी दिसतोय, एकदा तुम्ही येऊन भेट देऊ शकता या धबधबा. आणि धबधबा बघून झाल्याच्या नंतर जे आम्हाला चढायला लागलेलं का नाही, त्याच्यात आमचा अर्धा जीव गेला. उतरताना एकदम फास्ट उतरलो, उतरताना काय वाटलं नाही, पण चढताना पाक नाकी नाही आलत, कारण उभा चढ होता त्याच्यामुळे चढूचं पण वाटत नव्हतं. आधी मध्ये थांबत आलो परत वरती गावात. आणि गावात आल्यानंतर ही घरं बघा जुन्या काळातली कशी दिसतात. आणि ही घरं बघा आपल्या स्लॅब आणि प्लास्टर पेक्षा ही घरं लय चांगली, कारण पावसाळ्यात अशी उभी ती नाही या घरामध्ये क्वालिटी, त्याच्यामुळे ओल्ड इज गोल्ड हे म्हणतात ते खरंच आहे. चला तर मग आता उक्कूचा धबधबा तुम्हाला कसा वाटला एवढं कमेंट करून नक्की सांगा.